नमस्कार. प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन. मंगळवारी सायंकाळी जी मोठेवाडी येथे नैसर्गिक आपत्ती आली आणि त्याच्यामध्ये ज्यांची दुःखद दुर्दैवी मृत्यू झाले व जे जे जखमी झाले त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यक योजनेतून मदत मिळावी म्हणून आपण आज जतमध्ये प्रांत साहेबांकडे जाऊन प्रांत साहेबांना आपण रितसर निवेदन दिलेलं आहे की मुख्यमंत्री सहाय्यक योजनेतून प्रत्येक म्हणजे त्यात मयत झालेल्या व्यक्तीला प्रत्येकी 10-10 लाख रुपये आणि जे जखमी झालेले त्यांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये असं त्यांना मदत मिळावी. कारण असं आहे की एकतर पहिला आपलं सगळ्यात महत्त्वाचा तालुका हा दुष्काळी आहे आणि त्याच्यानंतरनं सगळी मोलमजुरी करून ऊसतोडी किंवा वीटभट्टी किंवा लोकांच्या चालगडी असं राबूनच खाणारी लोक आहेत. एकेकांची तर परिस्थिती अशी आहे की आज राबलं तरच आज आपल्याला जेवण, उद्या जर आपण घरी बसलो तर उद्याच्याला उपाशी बसायचं, अशा परिस्थितीतला आपला तालुका एकदम अत्यंत म्हणजे हालाकीच्या परिस्थितीतला आपला तालुका आहे. असा आहे की या तालुक्याला आपला तालुका तसा तरी जग जाहीरच आहे की हा दुष्काळी भाग आहे म्हणून. आपल्या इथं लोकांचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे लोक परगावाला दुसऱ्या राज्यात जाऊन तिथं मोलमजुरी करून खात्यात. असा आपला ह्यो तालुका आहे. त्याच्यात ही एवढी मोठी घटना घडली. ज्यांच्या घरातली लोक गेलेत त्या घरची परिस्थिती आता सध्याला अशी आहे की टोटल घर ही पूर्णपणे उघड्यावर रस्त्यावर आलेली आहे. तर त्यांची मी सांगू शकत नाही एवढी वाईट परिस्थिती आहे. त्यांना प्रत्येकाला शासनानं प्रशासनानं योग्य ती मदत करावी आणि त्यांना म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यक योजनेतनं का नाही जो काय म्हणजे ही करता येईल म्हणजे त्यांना म्हणजे पैसे देता येतील ते द्यावेत आणि त्यांना सहाय्य करून आपण ते प्रत्येक जण त्यांच्या ह्या दुःखामध्ये आपण सामील व्हावं. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.